खर्चावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पैथोलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढणार, अलमट्टी कोयना धरणातून विसर्ग वाढला, सुरक्षा कारणास्तव आमनापूर पूल बंदच। पलूस तालुक्यातील तसंच कृष्णाकाठ परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे। आमनापूर येथे दिवसभरात 10 इंचांची घट झाली असून पाणी पातळी 24 फुटांवर स्थिर आहे। आमनापूर अंकलखोप पुलावर पाणी कमी झाले असले तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतरच पूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे। भिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या 9 तासात 38.8 वरून घटून आज 37.10 फुटांवर आली आहे। गेल्या 9 दिवसांपासून नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली आहे, यामुळे वाहतूक ठप्प आहे। औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत आहे। धरण पाणलोट क्षेत्रात गेले 9 तासात पडलेला पाऊस याप्रमाणे: कोयना 22 मिलीमीटर, नवजा 28 मिलीमीटर, महाबळेश्वर 24 मिलीमीटर। धरणातील पाणीसाठा 85.44 टीएमसी म्हणजेच 80.18% पोहोचला आहे। कोयना धरणात सध्या 37,777 क्युसेक्सची आवक आहे, तर कोयना धरण सांडव्यावरून रविवारी दुपारी 12 पासून 10,000 क्युसेकने वाढवून 40,000 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे। धरण पायथा विद्युतगृहामधील 2,100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 42,100 क्युसेक्स सुरू आहे। नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे। अलमट्टी धरणात 3,02,573 क्युसेक्स पाण्याची आवक असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाने आज रात्री 8 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 3,00,000 क्युसेक्सवरून 3,50,000 क्युसेक्स करण्याचा निर्णय घेतला आहे। पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे।